तो औरंग्या सांगायचा ए शंभू, सोड की रे तुझा धर्म, सोड की रे तुझा धर्म. पण धर्म सोडण्याकरता शंभूराजे तयार नाहीत महाराज. अरे 500 रुपये करता 1000 रुपये करता आपण मतदान बदलणारे माणसं आहेत महाराज. किती सहन केला असेल माझ्या राजानं. तो राजा सांगत होता त्या औरंग्याला, हे औरंग्या, अरे मराठे कभी थकते नहीं, अरे हे मराठे कभी झुकते नहीं, आणि हे मराठे कभी पैसों से बिकते नहीं. तुला काय करायचं तर कर, मी धर्म सोडण्याकरता तयार नाही. त्या औरंग्याने सांगितले, ए ए ए इसकी जबान बहुत बोलते रे. त्या मुबरीक खानाने तलवार आणली महाराज, तलवार आणली. पण माझा राजा तोंड उघडण्याकरता तयार नाही. अरे जो वाघाचं तोंड उघडत होता त्याचं तोंड उघडणं इतकं सोपं आहे का? कोणीतरी सांगितलं, ए ए ए नाक दाबलं की माणसाचं तोंड उघडल्या जातं, नाक दाबलं की माणसाचं तोंड उघडल्या जातं. 4 माणसं माझ्या शंभू राजाच्या उरावर बसले महाराज. शंभू राजाचं नाक दाबलं महाराज. जसं नाक दाबलं की नाही तसं माझ्या शंभू राजाने तोंड उघडलं महाराज. जसं तोंड उघडलं तशी बाहेर म्यानातून बाहेर निघालेली तलवार माझ्या छत्रपती संभाजी महाराजांची जीभ छाटली गेली.